नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत होळी सणाचे महत्त्व आणि होळी सणाची कथा. होळी सण यंदा 2024 साली 24 मार्च रोजी आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते, ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगाही म्हटले जाते. हा सण फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5-6 दिवसात, तर कुठे 2 दिवस, तर कुठे 5ही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी होळीच्या 8 दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभकार्य केले जात नाही. तर हे होलाष्टक 17 मार्च ते 24 मार्चपर्यंत असणार आहे. या होलाष्टकाच्या काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही. अशा स्थितीत या काळात केलेले कार्य अशुभ फळ देते. त्यामुळे होलाष्टकात शुभकार्य केली जात नाहीत. पण या होलाष्टकात महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारचे रोग नाहीसे होऊन आरोग्य चांगले राहते. तसेच देवी देवतांची पूजा केल्याने भरपूर लाभ मिळून जीवनात सुखसमृद्धी येते. त्यामुळे होलाष्टकात शुभकार्य केली जात नाहीत. तर या होलाष्टकाच्या 8 दिवसादरम्यान लग्न, घर, जमीन, वाहने इत्यादी खरेदी विक्री करण्यास मनाई आहे. या 8 दिवसात कोणतेही शुभकार्य करणे अशुभ मानले जाते. आपण आता जाणून घेणार आहोत होलिका दहनाचा पूजाविधी. होलिकाची पूजा कशी केली जाते? प्रथम होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते. होलिकेस चारही बाजूने 3 किंवा 7 फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते. पूजेनंतर पाण्याने अर्घ्य देण्यात येते. त्यात 1 कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, हळद, बत्ताशे, गूळ, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. तसेच नवीन धान्याचा अंश जसे गहू, चणे इत्यादीच्या लोंबी यांचीही आहुती देण्यात येते. होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते. होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे. चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही. तसेच सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये. असे म्हटले जाते की होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो. आपण आता जाणून घेणार आहोत होळीविषयीची कथा. हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणून मानला जातो. या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन हा सण साजरा करतात. हा सण म्हणजे रंगांचा सण असतो. या दिवशी एकमेकांना रंग लावून हा सण साजरा केला जातो. या होळीविषयीची एक पौराणिक कथा आहे. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की राजा हिरण्यकशिपू आणि त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद जो विष्णूचा भक्त होता. तर राजा हिरण्यकशिपू हा स्वतःला देव समजत असे, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. राजाने भक्त प्रल्हादाला विष्णू भक्ती करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हादाने नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यातूनही प्रल्हादाला भगवान विष्णूने वाचवले. शेवटी राजाने प्रल्हादाला मारण्यासाठी बहीण होलिकाची मदत घेतली. पण या होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते. राजाच्या सांगण्यावरून प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसून होलिकेने अग्नीत प्रवेश केला. परंतु भगवान विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होलिका भस्म झाली. या कथेमधून हा संकेत मिळतो की वाईटावर नेहमी चांगल्याचा विजय होतोच. त्यामुळे फाल्गुन पौर्णिमेला दरवर्षी होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी हा सण आनंदाने साजरा केला जातो. तर अशी होती होळीविषयीची पौराणिक कथा. श्री स्वामी समर्थ.